सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वळसंगमध्ये श्री केंचराया देवाच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ. देव कृष्णा नदीला रवाना. मंगळवारी रात्री आणि बुधवारी सायंकाळी रंगणार पालखी भेट सोहळा. वळसंग येथील ग्रामदैवत श्री केंचराया देवांची पारंपरिक कृष्णा नदी स्नान यात्रा रविवारी भक्तिभावाने प्रारंभ झाली. कलियुगाच्या प्रारंभीपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा यंदाही दिमाखात साजरी होत आहे. सकाळपासूनच हजारो भाविक वळसंग, पाच्छापूर, मागेन परिसरातून रात्रंदिन पायी चालत झिंगजरवाळ, कर्नाटक येथील पवित्र कृष्णा नदीकडे पालखी घेऊन प्रस्थान करताना दिसले. टाळ मृदंग गायनाच्या साथीने वातावरण भक्तिमय रंगात न्हाऊन निघाले होते. श्री केंचराया देव हे नवसाला पावणारे दैवत म्हणून ओळखले जातात. हजारो भक्त आपले नवस पूर्ण करण्यासाठी या यात्रेत सामील झाले आहेत. गावातील स्थानिक मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायत यांच्यामार्फत अन्नछत्र, पाणी व विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लहान मुलांसाठी खेळणी, पाळणे आणि मनोरंजनाची सोयही करण्यात आली आहे. ही यात्रा केवळ धार्मिक परंपरेपुरती मर्यादित नसून सामाजिक ऐक्य, श्रद्धा आणि सांस्कृतिक जतन यांचे प्रतीक मानली जाते. शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा दरवर्षी अधिकाधिक भक्तांना आकर्षित करत असून श्रद्धेची उंची वर्षानुवर्षे वाढताना दिसते आहे. देवाच्या पालखीबरोबर नवसाचे गाऱ्हाणे घेऊन भाविक नदीकाठी पोहोचणार आहेत. स्नानानंतर पालखी पुन्हा वळसंगकडे परत येईल. या यात्रेतील सर्वात मोठा सोहळा मंगळवार 21 ऑक्टोबरच्या रात्री 12 वाजता श्री केंचराया देव आणि ब्रह्मदेव यांच्या पालखीच्या पहिल्या भेटीच्या स्वरूपात पार पडणार आहे. यावेळी 1 टन भंडारा उधळण्यात येणार असून वातावरणात भक्तिभाव आणि उत्साह ओसंडून वाहणार आहे. यानंतर बुधवारी 22 ऑक्टोबर सायंकाळी 6 वाजता दोन्ही देवांच्या पालखींची दुसरी भेट रंगणार आहे, जी यात्रेचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. ग्रामपंचायत, स्थानिक मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांनी भाविकांसाठी उत्कृष्ट व्यवस्था केली असून संपूर्ण वळसंग गावात सध्या भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.